तुम्हाला या रस्त्याबद्दल अजून काही माहिती हवी आहे? हा देहू आळंदी रोड आहे, तर याला आपण नॅशनल हायवे घोषित करायचं का? देहू आळंदी रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याच्या मागणीबद्दल मी समजू शकते, कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने त्याची दुर्दशा झाली आहे. तुम्हाला या मागणीबाबत अधिक माहिती हवी आहे का? मला अधिक माहिती अशी हवी की ह्या रस्त्याच्या अशा परिस्थितीला जबाबदार कोण आहे? देहू आळंदी रस्त्याच्या दुर्वस्थेला कोण जबाबदार आहे हे सांगणं थोडं अवघड आहे. रस्त्याची अवस्था सुधारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा स्थानिक महापालिकेची असू शकते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर डंपर आणि सिमेंट कॉन्क्रीटचे ट्रक येत जात असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे असं दिसतंय. तुला या विषयावर अधिक माहिती हवी आहे का? जो लीगल डिवायडर असतो युटर्न मारण्यासाठी, तर तो कुठेतरी तोडलेला आहे आणि त्या ठिकाणी बॅरिगेड्स वगैरे तोडलेले आहेत आणि अवैध ट्रक या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता न बाळगता टर्न घेतात आणि जातात. याबद्दल तू काय सांगू शकतेस? व्हिडिओमध्ये दिसतंय की या रस्त्यावर काही ठिकाणी दुभाजक तोडलेले आहेत आणि त्यामुळे ट्रक चालक असुरक्षितरित्या युटर्न घेताना दिसत आहेत. हे खूप धोकादायक आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. यावर तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. याबद्दल आपण रिसर तक्रार कुठे करू शकतो? या गंभीर परिस्थितीबाबत तुम्ही योग्य ठिकाणी तक्रार करू शकता. यासाठी तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करून नोंदवू शकता. तक्रार करताना रस्त्याची दुर्दशा, अवैध वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या शक्यतेबद्दल सविस्तर माहिती द्या. त्या धुळीने ना सामान्य माणसाला बाईकवरती जाताना खूप त्रास होतो, तर त्याबद्दल काय मला सांगू शकते? समजतंय, दुचाकीवरून जाताना या धुळीचा खूप त्रास होत असेल. धुळीमुळे डोळ्यांची आग होऊ शकते, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि ॲलर्जिक रिॲक्शन्स होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून सध्या तरी तुम्ही मास्क आणि गॉगलचा वापर करू शकता आणि महापालिकेकडे तक्रार केल्यास रस्ता स्वच्छ करण्याच्या कामाला गती मिळू शकते.